नमस्कार, पुरंदर न्यूज चॅनलतर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे. दामोदर बाबाराव कदम दौंडच या तालुक्यातील ज्येष्ठ मार्गदर्शक माजी सरपंच की ज्यांचं वय 88 वर्ष आहे आणि आजही प्रचारात ते कार्यरत आहेत. सामाजिक कार्यात पुण्यात मुंबईत पवारसाहेब असतील, अजितदादा असतील, यांना आवर्जून भेटणारे दामवांना या नेत्याला राजकीय सर्वच पुढारी ओळखतात. परंतु निवडणूक आली की हा माणूस सतत आपलं सकाळपासून संध्याकाळपर्यंत प्रचारात पक्षाच्या कामासाठी वाहून घेतो. त्यांचं काय मत आहे आपण नेमकं जाणून घेऊ. नमस्कार. आता निवडणुकी प्रक्रियासाठी अनेक वर्ष म्हणजे जवळजवळ 65 वर्षे मी या राजकारणामध्ये आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळी सत्याग्रह केलेले आहे आणि ते केलेलं असताना आत्तापर्यंत अनेक नेते पाहिले. या पश्चिम महाराष्ट्राचा जर विकास केला असेल तर यशवंतराव चव्हाण, शरदरावजी पवार आणि त्याच्या पाठीमागं अजितदादा. आजची परिस्थिती अशी झाली आहे की अजितदादा गेल्यामुळं नवीन पिढीने एक चांगलं नेतृत्व तयार करावं ही नवीन पिढीला मी आव्हान करतो. आणि ह्या अजितदादाच्या विषयावरती जर बोलायचं म्हटलं तर अजितदादाचा एवढा दरारा होता की एखाद्या अधिकाऱ्याने काम नाही केलं तर नुसता विषय घेतला तरी ते काम होत होतं. शेतकऱ्याच्या अडचणी सोडवण्याचं काम त्यांनी खूप केलं. दुसरी गोष्ट, ह्या PDC बँकेच्या बाबतीत दुर्गाडे सरासारख्या माणसाला PDC बँकेची चावी त्यांच्या हातात दिली. त्या बँकेमधून काय चालतं आहे, सगळे ऊसाचे कारखान्याच्या आर्थिक बाजू बँकेतून चालते आहे, पतसंस्थेची बाजू बँकेतून चालते आहे, तुमच्या बँका असतील, सहकारी बँका असतील, त्यांच्याकडे आर्थिक बाजू सगळी चालते आहे. अशी मोठी जबाबदारी सांभाळण्याचं काम जे दुर्गाडे सरांच्याकडे दिलं, याचा अर्थ असा आहे की अजितदादाचा खरा विश्वास, खरा कार्यकर्ता दाखवून दिला. आणि प्रोजेक्टसारख्या तरुण मुलीला त्यांनी तिकीट दिले. सुशिक्षित माणसं राजकारणात आल्याशिवाय अनुभवाचे बोल आहेत की शिकलेली माणसं नेहमी शांत असतात आणि म्हणून दादाने सगळ्या तरुणांना सुशिक्षित माणसाला तिकीट दिलं. याबद्दल माझ्या तालुक्याच्या वतीने एक सगळ्यांचं आभार मानतो. आणि प्रोजेक्टला निवडून देण्यासाठी सगळा पुरंदर तालुका, साल तालुक्यामध्ये 12ची 12 सीट येण्याची ग्वाही देतो आणि थांबतो. जय हिंद. मोठ्या निवडणुका जिंकणं सोपं आहे, पण सरपंच होणं, ग्रामपंचायत निवडणूक जिंकणं हे खऱ्या अर्थानं राजकारणाची पहिली पायरी आहे. जात, धर्म, भावकी, वाडा आणि याच्याही पलीकडे असणारी दुश्मनी, वैमनस्य या सर्व गोष्टीवर मात करून या ठिकाणी माजी सरपंच असणारे प्रत्यक्ष निवडणूक रणांगणात उतरलेले आणि अनुभवी अशा प्रकारचे वाल्याचे माजी सरपंच आहेत. काय मत आहे नेमकं तुमचं? दिगंबर दुर्गाडे यांच्यावर अजितदादा या अतिशय चाणाक्ष आणि हुशार माणसाचा असलेला प्रामाणिक विश्वास आणि या विश्वासावरून आज जे तिकीट मिळलं आहे त्या निव्वळ एका चांगल्या अतिशय चांगलं सलोखा असणारं हे कुटुंब, त्यातील प्राजक्ता ही उमेदवार आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे मुलाचे पाय तर पाळण्यात दिसतातच, पण मुलीचे सुद्धा पाय पाळण्यात दिसतात. ही अशी म्हणण्याची वेळ आज हिला तिकीट मिळाल्यानंतर मला असं जाणवतं. आणि सहसा दुसरी म्हणे की माशाच्या पिल्लाला पाण्यात पोहाय शिकवायला लागत नाही, त्या प्रतीची ती उमेदवार आहे. अतिशय डॉक्टरपर्यंत चांगलं शिक्षण घेऊन ती समाजात मास्तर दुर्गाडे सरांच्या पावलावर पाऊल टाकून ती पुढं चालते. आम्ही साधारण गावात आता 15 दिवस फिरतो आहे, एकही व्यक्ती असा भेटला नाही की ती दुर्गाडे सरांच्या विरुद्ध नाही बाबा मी यांना मत देत असं म्हणणारा माणूसच भेटला नाही. त्यामुळं आमच्या गावचं साधारण वाल्हेगावचं मतदान आहे
सरासरीने 80-85% जे मतदान जाईल त्यात कुठंतरी 4-5 टक्क्याचा इकडं तिकडं होईल. आणि प्राजक्ता ही वक्तृत्व ह्याच्यात सर्व ह्याच्यात अतिशय चांगली आहे. तिला आम्ही सल्ला देताना सांगितलं की तुझा आदर्श संसदपटू संसदरत्न सुप्रियाताई असू दे, आणि दुसरा तुझा आदर्श किमान असा असाय पाहिजे भारताच्या संसदेतील अतिशय तडफदार नेत्या प्रियंका गांधी की ज्यांनी संसद आज 15 दिवसापूर्वी हलवली होती, अशा माणसांचा तो आदर्श घे आणि पुढं जा. आम्ही गावकरी संपूर्णपणे तुझ्या पाठीशी उभा आहोत. अतिशय प्रचंड मताने निवडून येणारे सीट पक्षाने दिले. दादांनी विश्वास दाखवला आहे. दादांना खरी श्रद्धांजली तिचा विजय, आणि इथली जी इतर उमेदवार आहेत ते संपूर्णपणे विजयी होतील यात कुठलीही शंका नाही, हे सांगून मी माझे 2 शब्द संपवतो.